दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा तिसऱ्या क्रमांकावर गेल्यानंतर आता माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्यावर चांगला हल्लाबोल केला। दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला तिसऱ्या नंबरवर टाकून शिवसेनेचे उमेदवार यांनी 6000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आलेत। मुस्लिम मतांचं एकमत झाल्यानं काँग्रेसची सीट ही 8000च्या जवळ गेली। आमदार प्रकाश भारसाकडे हे स्वतःचं हित लक्षात ठेवून प्रत्येक वेळी राजकारण करत गेले। मागील विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार असून त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी व्हिडिओ व्हायरल करणं हे अक्षरशः नालायकपणाचं लक्षण आहे। या ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं याच गद्दारीची सजा त्यांना दर्यापूरकरांनी या निवडणुकीत दिली आणि घरी बसवलंय, असा गंभीर आरोप शिवसेना नेते माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केला। नक्कीच भारतीय जनता पार्टीला तिसऱ्या नंबरवर टाकून त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आमचा 6500 मताने, भाजपला 4.5 आणि शिवसेनेला 6500 मतं त्या ठिकाणी मिळाली। मुसलमान मतांचं त्या ठिकाणी एकमत झाल्यामुळे ती काँग्रेसची सीट कुठेतरी 8800-900वर गेली। या ठिकाणी खास करून सांगावं असं वाटतं, त्या ठिकाणी जे आमदार आहेत खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून ती सीट मागे गेली नाही, तर भारसाकडे जे आहेत हे फक्त स्वतःचा हित लक्षात ठेवून प्रत्येक वेळी राजकारण करत आले। मागच्या वेळेच्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण पाहिलं, महायुतीचा उमेदवार असताना सुद्धा त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी व्हिडिओ व्हायरल करणं म्हणजे हे अक्षरशः नालायकपणाचं लक्षण या ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं आणि त्याचंच या गद्दारीची सजा त्यांना दर्यापूरकरांनी देऊन त्यांना घरी बसवलं आहे हे लक्षात ठेवलं। यासारखं सगळं नक्कीच महानगरपालिकेत जर युती धर्म पाहायला गेला नाही तर टाळी एका हाताने वाजत नाही। आम्ही मोकळे आहोत, नक्कीच आम्हीसुद्धा त्या पद्धतीने मग वेगळं लढण्याचा विचार करू। म्हणजे स्वबळावर आपण लढणार आहोत। जर युती धर्म पाहायला गेला नाही तर नक्कीच स्वबळावर आम्हाला लढावंच लागेल।